Hello students, we are dealing with the study of topic control and coordination. From this topic we will study today the structure of synapse, types of synapse and synaptic transmission, that is conduction of impulse through the synapse. यापैकी आपण पहिले बघू सिनॅप्स म्हणजे काय. सिनॅप्स, व्हॉट इज सिनॅप्स? इट इज अ जंक्शन बिटवीन टू न्यूरॉन. इट इज अ junction between two nerve cells, neurons or nerve cells having a minute gap. It consists of minute gap, and that minute gap is present in between these two neurons, and this minute gap allows the transmission of impulse by formation of neurotransmitter are transmitted, and thus it forms the neurotransmitter bridge by the formation of neurotransmitter bridge. सेक्शन ए मध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये व्याख्या लिहा असं प्रश्न येऊ शकतो की सिनॅप्स म्हणजे काय. सिनॅप्सची व्याख्या लिहा. काय व्याख्या करतात या ठिकाणी की जंक्शन आहे, जंक्शन बिटवीन two neuron having the minute gap or synaptic cleft in between them, which allows the transmission of impulse by formation of neurotransmitter bridge. अशी व्याख्या करता येईल. बघा आता आपण या व्याख्येचं एकदा स्पष्टीकरण बघूया. तर या व्याख्येप्रमाणे सिनॅप्समध्ये दोन न्यूरॉन असतात. तर ही पहिली न्यूरॉन आहे आणि तिच्या लगतच्या या दुसऱ्या न्यूरॉनचा या ठिकाणी मी पार्ट काढलेला आहे. पहिल्या न्यूरॉनला ॲडजसंट असणाऱ्या न्यूरॉनचा पूर्ण पार्ट काढलेला नाही. इट इज द सम पार्ट इट इज ॲडजसंट टू द फर्स्ट न्यूरॉन. दस देर आर टू न्यूरॉन अँड इन बिटवीन दिस टू न्यूरॉन इट कन्सिस्ट ऑफ अ मायन्यूट गॅप, स्मॉल स्पेस. इट इज नोन ॲज सिनॅप्टिक क्लिफ्ट. सिनॅप्टिक क्लिफ्ट और मायन्यूट गॅप. आणि या हा जो गॅप आहे हा गॅप या ठिकाणी नाहीसा होतो. कशामुळे? तर या ठिकाणी न्यूरोट्रान्समीटर जमा होतात आणि त्या न्यूरोट्रान्समीटरने हे ब्रिज तयार केल्यामुळे या पहिल्या न्यूरॉनच्या टर्मिनलला आलेला इम्पल्स हा दुसऱ्या न्यूरॉनमध्ये एंटर होतो. इट इज द सिनॅप्स बाय फॉर्मेशन ऑफ न्यूरो ट्रान्समीटर ब्रिज. या ठिकाणी आपल्याला न्यूरॉन सिनॅप्सच्या प्रकारांची माहिती घ्यायची आहे. तर बघा या सिनॅप्सचे एकूण दोन प्रकार पडतात स्ट्रक्चरवरून. ठीक आहे. सिनॅप्समध्ये कोणकोणते पार्ट आहेत? ॲक्झॉन अँड सोमा, ॲक्झॉन अँड डेंड्राइट, ॲक्झॉन अँड ॲक्झॉन और डेंड्राइट अँड डेंड्राइट. हे प्रकार वेगळे झाले की दोन ठिकाणी या न्यूरॉनमध्ये या सिनॅप्समध्ये इन्व्हॉल्व असणारे न्यूरॉनचे कोणते भाग आहेत यावरून त्या सिनॅप्सचे प्रकार ते वेगळे आहेत. इथे आपल्याला सिनॅप्सच्या प्रकारामध्ये त्या सिनॅप्समध्ये सिनॅप्टिक क्लिफ्टचं अंतर किती असतं, हा गॅप किती असतो. ठीक आहे. सिनॅप्टिक क्लिफ्ट जे आहे ते सिनॅप्टिक क्लिफ्ट बघा हा जो स्पेस आहे किती आहे यावरून या पडलेल्या दोन प्रकारांची माहिती घ्यायची आहे. तर सिनॅप्सचा हा पहिला प्रकार आहे. ठीक आहे. तो म्हणजे इलेक्ट्रिकल सिनॅप्स आणि दुसरा आहे केमिकल सिनॅप्स. तर आपण पहिल्या प्रकारची माहिती घेऊ. इलेक्ट्रिकल सिनॅप्स. आता आपल्याला माहीत झालेलं की सिनॅप्स म्हटलं की त्या ठिकाणी तीन भाग येतात. एक आहे की दोन न्यूरॉन. पहिल्या न्यूरॉनला म्हणतात प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, दुसरी पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन आणि त्यामध्ये असलेला गॅप दॅट इज सिनॅप्टिक क्लिफ्ट. बघा इथे मी काढलेले आहे. ही पहिली न्यूरॉन. ठीक आहे. पहिली न्यूरॉन ही काय करते
इम्पल्स कंडक्ट करते, इकडे इम्पल्स येतो. ठीक आहे. ही आहे दुसरी न्यूरॉन. तर या पहिल्या न्यूरॉनच्या शेवटच्या पार्टकडून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये इम्पल्स ट्रान्समिट होतो. सिनॅप्टिक क्लिफ्ट मध्ये न्यूरो ट्रान्समीटरचं ब्रिज तयार झाल्यामुळे. ठीक आहे. तर अशा प्रकारे या सिनॅप्स मधून इम्पल्स ट्रान्समिट होण्याच्या क्रियेला सिनॅप्टिक ट्रान्समिशन असं म्हणतात. बघा, ही एक पुस्तकात व्याख्या आलेली आहे. इट इज द सिनॅप्टिक ट्रान्समिशन. म्हणजे काय? द प्रोसेस बाय विच इम्पल्स फ्रॉम इम्पल्स कसा ट्रान्समिट होतो? इम्पल्स फ्रॉम द प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन is conducted to the postsynaptic neuron. Transmission of impulse from presynaptic neuron to the postsynaptic neuron. This process is known as synaptic transmission. या टर्मची ही व्याख्या लिहिली आहे. सिनॅप्स मधून इम्पल्स ट्रान्समिट होणे प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन कडून पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन कडे. इट इज नोन ॲज सिनॅप्टिक ट्रान्समिशन. ठीक आहे. ही व्याख्या आपण पाहत होतो की इलेक्ट्रिकल सिनॅप्स काय असतात. तर या इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये ही प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन काय आहे? ही प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन आणि ही दुसरी पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. आणि या न्यूरॉनच्या मध्ये असलेला हा गॅप. तर हा गॅप किती असतो? त्याचप्रमाणे इम्पल्स सिनॅप्स मधून ट्रान्समिट होताना कोणता पार्ट हा इन्व्हॉल्व होतो यावरून या ठिकाणी या सिनॅप्सचा पडलेला हा पहिला प्रकार आहे. तर इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये काय असतं? इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये या ठिकाणी ज्या दोन न्यूरॉन आहेत, प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन आणि त्याच्या लगत असणारी म्हणजे नेबरिंग पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन अँड द नेबरिंग पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, यामध्ये हा जो गॅप असतो हा गॅप खूप लहान असतो. इट इज व्हेरी नॅरो. बघा, सिनॅप्टिक क्लिफ्ट इज व्हेरी नॅरो. मग ते किती नॅरो असतं? तर बघा, इथे असतं 3.8 नॅनोमीटर. या ठिकाणी हा जो मी गॅप दाखवलेला आहे हा असतो जवळपास सुमारे अबाउट 3.8 नॅनोमीटर. दॅट इज द डिस्टन्स बिटवीन these two neurons involved in the synapse. It is having very narrow space. That is, synaptic cleft is very narrow, and thus the synapse between such closed neuron, it is mechanical. काय म्हटलं याला? The synapse between these closed neuron, it is mechanical. हा शब्द वापरलेला mechanical. तर या सिनॅप्स मध्ये ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स जे आहे, बघा इथे फिगर काढली, प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन, पोस्टसिनॅप्टिक न्यूरॉन. तर हा इम्पल्स जो आहे प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन कडून पोस्टसिनॅप्टिक न्यूरॉन कडे या सिनॅप्टिक क्लिफ्ट मधून पास होतो आणि या ठिकाणी खूप कमी अंतर आहे 3.8 नॅनोमीटर. त्यामुळे हा जो इम्पल्स आहे हा इम्पल्स फास्ट ट्रान्समिट होतो. द कंडक्शन ऑफ इम्पल्स, ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स अक्रॉस द सिनॅप्स, इट इज अक्रॉस द इलेक्ट्रिकल सिनॅप्स, इट इज द फास्टर. Okay, it is faster. And how it is transmitted? How the impulse is conducted from presynaptic to the postsynaptic neuron? The impulse is transmitted in the form of, that is, transfer of ion or charge. Presynaptic neuron तो जे टर्मिनल पार्ट असतो तिथून चार्जेस किंवा आयॉन्स हे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनला येऊन अटॅच होतात आणि या ठिकाणी या आयॉनच्या ट्रान्सफरच्या साहाय्याने इम्पल्स हा ट्रान्समिट होतो. आता अशा प्रकारचे जे न्यूरॉन आहेत त्याच्यामध्ये ट्रान्समिशन हे जे आहे इट इज फास्टर. ओके, अँड
the transmission is, though it is faster, it is also dependent on the gap present between these two neuron, that is synaptic cleft. मग आता अशा प्रकारचे जे इलेक्ट्रिकल स्टेप्स असतात ते बॉडीमध्ये कोणत्या ठिकाणी असतात त्याला म्हणतो आपण लोकेशन. तर डिफेन्स रिफ्लेक्स ॲक्शन. डिफेन्स म्हणजे काय? स्वतःचं संरक्षण करणे. मग पळून जाणे असेल, हल्ला करणे असेल, अशा कंडिशन. ठीक आहे. फ्लाईट किंवा फ्राईट किंवा फाईट अशा कंडिशनमध्ये डिफेन्स रिफ्लेक्सेस बॉडीचे ऑर्गन ज्या क्रियेत दाखवतात, द ऑर्गन्स इन्व्हॉल्ड इन द डिफेन्स रिफ्लेक्स ॲक्शन, अशा ठिकाणी हे इलेक्ट्रिकल सिनॅप्स असतात जे की फास्ट ॲक्शन दाखवतात. ठीक आहे. आणि हे जे क्रिया आहे हे जे कंडक्शन ऑफ इम्पल्स आहे, दॅट इज ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स थ्रू द सिनॅप्स, इट इज बायडायरेक्शनल और इट इज युनिडायरेक्शनल. हे दोन्ही दिशेने होऊ शकतं. ठीक आहे. कंडक्शन ऑफ इम्पल्स इट इज बायडायरेक्शनल और इट इज युनिडायरेक्शनल. तर या ठिकाणी काय माहिती येते? एक म्हणजे सिनॅप्टिक क्लिफ्टचा जो गॅप आहे तो किती असतो, इम्पल्स हा कशा प्रकारे कंडक्ट होतो, फास्टर कंडक्शन ऑफ इम्पल्स. एक्झाम्पल याचे काय काय आहेत? तर बॉडीमध्ये डिफेन्स रिफ्लेक्स ॲक्शन ज्या ठिकाणी घडतात, डिफेन्स रिफ्लेक्सेस, अशा पार्टमध्ये हे सिनॅप्सिस असतात. ठीक आहे. कंडक्शन ऑफ इम्पल्स इट इज unidirectional or bidirectional, and in such synapse the presynaptic neuron there is absence of synaptic vesicle. बघा हे synaptic vesicle आहे. तशा प्रकारचे synaptic vesicle हे इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये नसतात. synaptic vesicles are absent. ठीक आहे. आता एक दुसरा प्रकार आहे तो या ठिकाणी, तो म्हणजे केमिकल सिनॅप्स. दुसरा प्रकार आहे केमिकल सिनॅप्स. केमिकल सिनॅप्स काय असतं या सिनॅप्स मध्ये? तर अशा प्रकारचे जे सिनॅप्स आहेत, these are the specialized junction through which cells of neural system, they are known as specialized junction. ठीक है. Chemical synapse they are termed as, the junctions are specialized. ठीक है. And through these junction the neural signal are given, and these neural signals are in the form of chemicals. These chemicals are known as neurotransmitter. वो शब्द या व्याख्येमध्ये आलेला आहे. बघा इथे हा शब्द आलेला आहे. केमिकल सिनॅप्स मध्ये हे जे स्पेशलाइज्ड जंक्शन आहेत ते जंक्शन काय करतात? तर ते न्यूरल सिस्टम काय करते? तर केमिकल सिग्नल सेंड करते. द न्यूरल सिस्टम सेंड द केमिकल सिग्नल. कुठे कुठे सेंड करते? तर दुसऱ्या न्यूरॉनकडे किंवा जे ऑर्गन रिस्पॉन्स दाखवतात, उदाहरणार्थ ग्लॅन्ड अँड मसल्स, दॅट इज न्यूरॉन अँड नॉन न्यूरॉनल सेल्स. कोणते ऑर्गन? न्यूरॉन, ठीक आहे, आणि नॉन न्यूरॉनल सेल्स. मग या सेल्स कोणते आहेत? तर ते म्हणजे मसल्स आणि ग्लॅन्ड. These are the example of non-neuronal cell. And the synaptic gap, see here, the synaptic gap कुठे असतो? हा असतो in between presynaptic and postsynaptic neuron. तर आपण इथून सुरुवात करू. जो सिनॅप्टिक गॅप असतो इट इज लार्जर दॅन द इलेक्ट्रिकल सिनॅप्स. बघा इलेक्ट्रिकल सिनॅप्स किती असतो? 3.8 नॅनोमीटर. या इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये असलेल्या सिनॅप्टिक क्लिफ्टच्या तुलनेमध्ये
जो सिनॅप्टिक गॅप आहे, सिनॅप्टिक क्लिफ्ट इज अबाउट 20 नॅनोमीटर टू 40 नॅनोमीटर. फरकाचा हा झाला पहिला मुद्दा. सिनॅप्टिक क्लिफ्ट किंवा त्याला आपण म्हटले आहे गॅप बिटवीन टू न्यूरॉन, हा गॅप लार्जर असतो. ठीक आहे. केमिकल सिनॅप्स बिटवीन, बघा आता या ठिकाणी व्याख्या येत आहे. आता आपण काय सांगितलं की केमिकल सिनॅप्स हा दोन ठिकाणी असतो, दोन प्रकाराचा असतो. म्हणजे एक न्यूरॉन कडून न्यूरॉन कडे, इन बिटवीन न्यूरॉन. ठीक आहे. नर्वस सिस्टम सेंड केमिकल सिग्नल टू द न्यूरॉनल सेल. ओके. म्हणजे न्यूरॉन आणि न्यूरॉन मध्ये सिनॅप्स असतो, केमिकल सिनॅप्स. किंवा दुसरा प्रकार आहे एक न्यूरॉन आणि दुसरा नॉन न्यूरॉनल सेल, म्हणजे न्यूरॉन आणि ग्लँड किंवा न्यूरॉन आणि मसल, या दोघांमध्ये देखील सिनॅप्स असतो. मग जेव्हा हा सिनॅप्स, व्हेन द सिनॅप्स इज प्रेझेंट बिटवीन मसल अँड न्यूरॉन, म्हणजेच काय, जेव्हा ज्या ठिकाणी न्यूरॉन ही मसल्सला जोडलेली असते अशा रिजनला न्यूरो मस्क्युलर जंक्शन असं म्हणतात. काय टर्म आली बघा, टर्म आलेली आहे न्यूरो मस्क्युलर जंक्शन. न्यूरॉन आहे, म्हणजे आता हे न्यूरॉन आहे. ठीक आहे. आणि ही न्यूरॉन पुढे कशाला जोडलेली आहे, इट इज इनर्व्हेटेड टू द मसल. न्यूरो मस्क्युलर जंक्शन. न्यूरो मस्क्युलर जंक्शन. बघा हे टर्म आले. जसं काय काय टर्म आल्या, न्यूरो ट्रान्समीटर ब्रिज, सिनॅप्टिक ट्रान्समिशन. इथे काय टर्म आली आता, न्यूरो मस्क्युलर जंक्शन. काय व्याख्या आहे, इट इज अ केमिकल सिनॅप्स बिटवीन न्यूरॉन अँड मसल सेल, इट इज नोन ॲज न्यूरो मस्क्युलर जंक्शन. तर बघा या ठिकाणी केमिकल सिनॅप्समध्ये तीन भाग असतात, तीन कंपोनंट असतात. पहिला कंपोनंट काय आहे, पहिला आहे सिनॅप्टिक टर्मिनल. ठीक आहे. पहिला या ठिकाणी कंपोनंट काय आहे, प्री सिनॅप्टिक टर्मिनल. बघा इकडे क्लिअर बघा आता, प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. काय आहे, प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. या न्यूरॉनचं हे टर्मिनल, प्री सिनॅप्टिक न्यूरॉनचं टर्मिनल. दुसरं काय असतं आता, या पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनचा या ठिकाणी असलेली ही मेम्ब्रेन. पहिला कॉम्पोनंट काय आहे, पहिला कॉम्पोनंट आहे प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, त्या न्यूरॉनचं टर्मिनल. कोणता पार्ट बघा मग तो, हा टर्मिनल पार्ट. इट इज अ पार्ट प्री, इट इज टर्मिनल पार्ट ऑफ प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. दुसरं काय असतं, दुसरं असतं या ठिकाणी पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन, ही इथे काढलेली आहे. सिनॅप्टिक मेम्ब्रेन कुणाची, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनची, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनची. आणि तिसरं काय असतं, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. तर या केमिकल सिनॅप्समध्ये हे तीन पार्ट असतात. टर्मिनल पार्ट ऑफ प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, देन द सिनॅप्टिक मेम्ब्रेन ऑफ पोस्ट सिनॅप्टिक सेल. या ठिकाणी ते डेंड्राइट असतं, युजली डेंड्राइट. एक्झॉन टर्मिनल जे असतं, द टर्मिनल पार्ट ऑफ प्री सिनॅप्टिक न्यूरॉन ते एक्झॉन असतं. त्यानंतर द सिनॅप्टिक मेम्ब्रेन ऑफ द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, इट इज जनरली डेंड्राइट्स. ठीक आहे, ऑफ नेक्स्ट न्यूरॉन. आणि तिसरं असतं या ठिकाणी पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. तर अशा प्रकारे या ठिकाणी केमिकल सिनॅप्समध्ये हे तीन स्ट्रक्चर असतात. काय असतं, टर्मिनल पार्ट ऑफ प्री सिनॅप्टिक न्यूरॉन ते जनरली एक्झॉन असतं, एक्झॉनचं टर्मिनल असतं. त्यानंतर पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, जी दुसरी न्यूरॉन आहे, या न्यूरॉनची सिनॅप्टिक मेम्ब्रेन असते. बरं, जी पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन आहे त्या न्यूरॉनची मेम्ब्रेन असते. इट इज द मेम्ब्रेन ऑफ
पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. मग या ठिकाणी जनरली काय असतं, देर आर द डेंड्राइट्स ऑफ द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, आणि तिसरं असतं पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. हे तीन भाग मिळून केमिकल सिनॅप्स तयार होतो, आणि या ठिकाणी या दोन पार्ट मध्ये काय असतं, गॅप असतो. या ठिकाणी दाखवलं मी, इट इज द प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, इट इज द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, आणि हा मध्ये जो गॅप आहे इट इज द सिनॅप्टिक क्लिफ. किती असते ही, इट इज लार्जर अबाउट 20 to 40 नॅनोमीटर इन केमिकल सिनॅप्स. आता या सिनॅप्सचं फंक्शनिंग कसं होतं आपण याची माहिती घेऊ. म्हणजे यालाच म्हणायचं की ट्रान्समिशन ऑफ सिनॅप्स, सॉरी इम्पल्स थ्रू द सिनॅप्स, दॅट इज सिनॅप्टिक ट्रान्समिशन. सिनॅप्समधून इम्पल्स कसा ट्रान्समिट होतो. आता आणखी एक भाग या ठिकाणी समजून घ्या, तो म्हणजे या केमिकल सिनॅप्समध्ये काय असतं, तर हे सिनॅप्सचं एंड बल्ब असतं. इट इज द एंड बल्ब. शेवटचा पार्ट जो फिगर असतो, बटन सारखा असतो, नॉब सारखा असतो. ठीक आहे, नॉबही म्हणता येईल, नॉब सारखा असतो. आणि हा पार्ट कोणाचा शक्यतो असतो, इट इज युजली एक्झॉनल पार्ट ऑफ प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. आणि बघा आता या नॉब मध्ये काय असतं, या बल्ब मध्ये काय असतं, या बल्ब मध्ये असतं सायटोप्लाझम, आणि सायटोप्लाझम मध्ये असतं व्हेसिकल मेम्ब्रेनस स्ट्रक्चर. इट इज नोन एज द व्हेसिकल. ठीक आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, सिनॅप्टिक व्हेसिकल. हे व्हेसिकल असतं. या ठिकाणी मी तीन काढलेले आहे, ते तीन आणि पुढे एक. तर ह्या सिनॅप्टिक व्हेसिकल कुठे असतात, सायटोप्लाझम मध्ये असतात, या सिनॅप्टिक एंड बल्बच्या. त्याचप्रमाणे हे बाजूला काय आहे, इट इज मेम्ब्रेन ऑफ दॅट एक्झॉन, दॅट इज एक्झोलेमा. हे एक्झॉन मध्ये असलेलं सायटोप्लाझम, आणि हा एक्झॉनच्या बाहेर असलेला एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. ठीक आहे, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड म्हणजे एक्झॉनच्या बाहेर असलेलं एन्व्हायरमेंटचा भाग आहे. आता जेव्हा इम्पल्स प्री सिनॅप्टिक न्यूरॉन त्याला कंडक्ट करते, बघा हा इम्पल्स इकडे आला, ठीक आहे, थोडं एनलार्ज करतो मी, एक्झॉन आहे. ठीक आहे, हे एक्झॉन आहे. जेव्हा इम्पल्स हा सोमाकडून म्हणजे प्री सिनॅप्टिक न्यूरॉनच्या सायटॉनकडून जेव्हा हा इम्पल्स एक्झॉन मार्फत इथपर्यंत येतो, एक्झॉन टर्मिनलकडे येतो. बघा जेव्हा हा इम्पल्स या ठिकाणी येतो, बघा इम्पल्स आलेला आहे, आणि जेव्हा हा इम्पल्स एंड बल्ब मध्ये येतो, कुठे आला, इम्पल्स जेव्हा एंड बल्ब ऑफ दॅट सिनॅप्टिक एंड बल्ब मध्ये जेव्हा इम्पल्स येतो, जेव्हा हा इम्पल्स या ठिकाणी येतो, पहिली स्टेज काय आहे, इम्पल्स आला. तो इम्पल्स आल्यानंतर या एक्झोलेमाच्या बाहेर जे कॅल्शियम आयॉन आहेत, ते कॅल्शियम आयॉन या ठिकाणी या व्होल्टेज म्हणजे व्होल्टेज गेट आहे, या गेट मधून हे कॅल्शियम आयॉन मध्ये येतात. बघा कॅल्शियम आयॉन मध्ये आहे, कॅल्शियम आयॉन हे मध्ये येतात. हे मी या ठिकाणी दाखवलेले आहे लाल रंगाने कॅल्शियम आयॉन. ठीक आहे, आणि मग हे कॅल्शियम आयॉन मध्ये आल्यानंतर कॅल्शियम आयॉनचं एंट्री होते. द कॅल्शियम आयॉन एंटर्स इन द सायटोप्लाझम, दे डिफ्युजेस इनवर्ड फ्रॉम द एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. आणि मग या एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मधून सायटोप्लाझम मध्ये जे कॅल्शियम आयॉन आलेले आहेत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे हे जे सिनॅप्टिक व्हेसिकल आहे, सिनॅप्टिक व्हेसिकल हे सिनॅप्टिक एंड बल्बच्या या मेम्ब्रेनला फ्यूज होतं. तर हे या प्रकारे दाखवता येईल कशी क्रिया घडते. हे बघा, हे जे व्हेसिकल आहे हे व्हेसिकल या ठिकाणी फ्यूज होतं. ठीक आहे, व्हेसिकल पुढे सरकलं, व्हेसिकल पुढे येतं. व्हेसिकल हे प्री सिनॅप्टिक एंड बल्बच्या मेम्ब्रेनला फ्यूज होतं आणि फ्यूज झाल्यानंतर ते व्हेसिकल त्याच्यामध्ये असलेले हे न्यूरोट्रान्समीटर, व्हेसिकल मध्ये काय असतात, व्हेसिकल मध्ये असतात
न्यूरोट्रान्समीटर सांगितलं आपल्याला न्यूरोट्रान्समीटर. हे जे न्यूरोट्रान्समीटर आहे ते न्यूरोट्रान्समीटर या ठिकाणी सिनॅप्टिक क्लिफ्ट मध्ये जमा होतात आणि हा जो गॅप आहे मायन्यूट गॅप तो गॅप नाहीसा होतो. म्हणजे इथं काय होतं, इथे ब्रिज तयार होतो. बघा गॅप नाहीसा झाला आणि इथे क्लिफ्ट मध्ये काय झालं, ब्रिज तयार होतो. ही झाली तिसरी स्टेप. तिसऱ्या स्टेप मध्ये काय होतं, synaptic vesicle fuses to the presynaptic membrane and releases the neurotransmitter in the synaptic cleft. ही झाली तिसरी स्टेप. आता हे जे न्यूरोट्रान्समीटर आहेत हे न्यूरोट्रान्समीटर इथे ब्रिज तयार करतात आणि ह्या न्यूरोट्रान्समीटरला रिसीव्ह करणारे, न्यूरोट्रान्समीटरला सेन्सिटिव्ह असणारे रिसेप्टर्स, the receptors are present on the पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. जी पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन आहे हे आहे पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. हे आहे पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. या मेम्ब्रेन वरती हे पोटॅशियम गेटेड लिगॅंड चॅनल असतात. काय असतं, पोटॅशियम गेटेड लिगॅंड चॅनल असतात आणि हे चॅनल क्लोज आहे. हे चॅनल क्लोज असतात. When there is a gap, when there are no neurotransmitter molecule, the ligand gated channels are closed. परंतु या ठिकाणी न्यूरोट्रान्समीटर रिलीज झाल्यामुळे काय होतं, या ठिकाणचे हे जे गेट आहे त्या गेटवर असलेले रिसेप्टर हे त्या न्यूरोट्रान्समीटरला रिसीव्ह करतात. When the neurotransmitter attaches to the potassium gated ligand channel, that channel open. I have shown here these two channels are open, these two channels are closed. हे चॅनल ओपन होतं आणि हे चॅनल ओपन झाल्यामुळे या पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनच्या बाहेर म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये असणारे, ओके, तर चौथी स्टेप काय झाली, न्यूरोट्रान्समीटर अटॅचेस टू द receptor present on the postsynaptic membrane and it leads to the opening of that potassium gated channel. पोटॅशियम गेटेड चॅनल उघडल्यामुळे काय होतं, पोटॅशियम गेटेड लिगॅंड चॅनल उघडल्यामुळे काय होतं, तर या चॅनल मधून सोडियम आयॉन हे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मधून पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनच्या मेम्ब्रेनच्या आतमध्ये येतात. ठीक आहे, बघा हे आतमध्ये आले आणि हे आतमध्ये आले म्हणजेच काय झालं या ठिकाणी, तर त्या पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनच्या बाहेर आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनच्या मध्ये त्या दोन्ही ठिकाणी जे आयोनिक कॉन्सन्ट्रेशन आहे, जे चार्जेस आहेत ते वेगळे होतात, ते चेंज होतात अँड इट जनरेट द ॲक्शन पोटेन्शियल. इट इज नोन ॲज इम्पल्स. इथे हा नर इम्पल्स तयार होतो, नर इम्पल्स. अशा प्रकारे प्री सिनॅप्टिक न्यूरॉन कडून आलेला जो इम्पल्स आहे तो पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये कंडक्ट होतो. यालाच म्हणतात सिनॅप्टिक ट्रान्समिशन. यालाच काय नाव आहे, सिनॅप्टिक ट्रान्समिशन. बघा थोडं मी आणखी थोडं अलीकडे येतो. सिनॅप्टिक व्हेसिकल उघडलं आणि हे सिनॅप्टिक व्हेसिकल या ठिकाणी न्यूरोट्रान्समीटर रिलीज झाले. कोणत्या प्रक्रियेने, एक्झोसायटोसिस म्हणजे बाहेर टाकणे. इट इज नोन ॲज एक्झोसायटोसिस. इट इज रिलीज ऑफ न्यूरोट्रान्समीटर बाय सिनॅप्टिक व्हेसिकल इनटू द सिनॅप्टिक क्लिफ्ट. इट इज बाय द प्रोसेस नोन ॲज एक्झोसायटोसिस. आता जेव्हा हा इम्पल्स पुढे सरकतो, ठीक आहे, तर हा इम्पल्स पुढे आला, ठीक आहे, इम्पल्स नाव इन द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. तर प्रक्रिया दोन प्रकारची असते. एक तर हा जो इम्पल्स कंडक्ट झालेला आहे तो इम्पल्स त्या ऑर्गनला, त्या ऑर्गनचं फंक्शनिंग इनहिबिट करतो किंवा ॲक्सेलरेट करतो. त्या ऑर्गनला स्टिम्युलेट करतो किंवा त्या ऑर्गनच्या फंक्शनिंगला इनहिबिट करतो. म्हणजे ठराविक ऑर्गनची ॲक्शन वाढवायची आहे का ठराविक ऑर्गनची ॲक्शन ही कमी करायची आहे. म्हणजे स्टिम्युलेटरी ऑर एक्साइटेटरी आणि
इन्हिबिटरी स्टिम्युलेट करणे किंवा इन्हिबिट करणे ही क्रिया ही त्या इम्पल्सवर अवलंबून असते. ठीक आहे. काय टर्म आहे बघा. द ॲक्शन इज आयदर एक्सायटेटरी दॅट इज टर्निंग अ प्रोसेस ऑन, एखादी प्रक्रिया ते सुरू करेल, किंवा इट इज इन्हिबिटरी टर्निंग अ प्रोसेस ऑफ, या प्रकारे देखील हे होऊ शकतं. इट इज डिपेंडंट ऑन द नेचर ऑफ न्यूरोट्रान्समीटर इन्व्हॉल्व्ड. बघा परत तो शब्द आला की सिनॅप्टिक व्हेसिकलने सिनॅप्टिक क्लिफ्टमध्ये कोणते ट्रान्समीटर ते रिलीज करतं, यावरून त्या न्यूरो ट्रान्समीटरची ॲक्शन कशी असू शकते. इन्हिबिटरी असेल का एक्सायटेटरी असेल हे ठरतं. इन्हिबिटरी और एक्सायटेटरी. तर जेव्हा हा इम्पल्स पुढे सरकतो, चौथी पाचवी स्टेज घडेल पुढे, म्हणजे इथे हा ब्रिज तयार होतो. ठीक आहे. झाला का ब्रिज तयार. या व्याख्येप्रमाणे ब्रिज तयार झाला, इम्पल्स पुढे सरकला की या ठिकाणी हे जे न्यूरो ट्रान्समीटर आहे, फॉर एक्झाम्पल ॲसिटिल कोलिन, हे मी सांगतो तुम्हाला कोणतं ट्रान्समीटर आहे. द एक्झाम्पल ऑफ न्यूरो ट्रान्समीटर इज ॲसिटिल कोलिन. हे ॲसिटिल कोलिन न्यूट्रलाइज करण्याचं काम एक एन्झाईम करतं आणि त्या एन्झाईमचं नाव आहे कोलिन इस्टरेज. सिनॅप्टिक क्लिफ्टमध्ये जो न्यूरोट्रान्समीटरचा ब्रिज तयार होतो, या ब्रिजला नष्ट करण्याचं कार्य, या न्यूरोट्रान्समीटरला डिस्ट्रॉय करण्याचं कार्य कोलिन इस्टरेज नावाचं एन्झाईम करतं. आणि जेव्हा इथे पुन्हा गॅप तयार होतो, तर परत या ठिकाणी नेक्स्ट इम्पल्स कंडक्ट करण्यासाठी हा सिनॅप्स तयार होतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी आज स्ट्रक्चर ऑफ सिनॅप्स, these two types of synapse, ठीक आहे, and the conduction of impulse through the chemical synapse which is always unidirectional, याची माहिती घेतली. ओके.